रत्नागिरी शहरातील मुरुगवाडा येथील श्रीदेव भैरव मंदिरात नामसप्ताहाला प्रारंभ झाला असून आज पहिल्या श्रावण सोमवारी श्रीदेव भैरव मंदिरात ग्रामस्थांच्या उपस्थितीत नामसप्ताहाला प्रारंभ झाला। यावेळी दांडा फॅक्टरी ते 15 माडी येथील सर्व भाविक सप्ताह बसवण्यासाठी हजर होते। मुरुगवाडा येथील ग्रामस्थांना 6 भागात विभागले असून 1 ते 6 भागात प्रत्येकी 2.5 तासाचा पहारा असा विभागला गेला आहे। पहिल्या श्रावण सोमवारी दुपारी 12 वाजता सप्ताह बसवला जातो। दुसऱ्या श्रावण सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत नामसप्ताह साजरा करतात। त्यानंतर दिंडीचे आयोजन करण्यात येते। श्रीदेव भैरव मंदिरापासून दांडा फॅक्टरी ते 15 माड अशा प्रकारे दिंडीचे आयोजन करण्यात येतं। या वेळेला सर्व भाविक उपस्थित असतात। भजन कीर्तन टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी काढली जाते। दुपारी 1 वाजता दिंडी मंदिरातून बाहेर पडते। मंदिराला प्रदक्षिणा घालून प्रथम विठ्ठलाई देवीची भेट घेऊन मोठ्या भैरी मंदिरात भेट घेऊन पुढे किरवाडी दांडा फॅक्टरी अशी दिंडी मुरुगवाड्यातून 15 माडपर्यंत जाते व पुन्हा देवळात येते। देवळात आल्यावर गाराणे होते आणि नामसप्ताह कार्यक्रमाची सांगता होते। या सर्व कार्यक्रमात मुरुगवाड्यातील ग्रामस्थ एक दिलाने सामील होतात आणि नामसप्ताह साजरा करतात। पहिल्या श्रावण सोमवारी दुपारी 12 वाजता सप्ताह बसवला जातो। दुसऱ्या श्रावण सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत नामसप्ताह साजरा करतात। त्यानंतर दिंडीचे आयोजन करण्यात येतं। श्रीदेव भैरव मंदिरापासून दांडा फॅक्टरी ते 15 माड अशा प्रकारे दिंडीचं आयोजन करण्यात येतं। यावेळेला सर्व भाविक उपस्थित असतात। भजन कीर्तन टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी काढली जाते। दुपारी 1 वाजता दिंडी मंदिरातून बाहेर पडते। मंदिराला प्रदक्षिणा घालून प्रथम विठ्ठलाई देवीची भेट घेऊन मोठ्या भैरी मंदिरात भेट घेऊन पुढे किरवाडी दांडा फॅक्टरी अशी दिंडी मुरुगवाड्यातून 15 माडपर्यंत जाते व पुन्हा देवळात येते। देवळात आल्यावर गाराणे होते आणि नामसप्ताह कार्यक्रमाची सांगता होते। या सर्व कार्यक्रमात मुरुगवाड्यातील ग्रामस्थ एक दिलाने सामील होतात आणि नामसप्ताह साजरा करतात। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।